गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीरसाठी टी शर्ट्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. एनपी गारमेंटचे नितीन वारे, नितीन पांडुरंग वारे, थँक्यू व्हेरी मच. आणि आणखीन एक मान्यवर इथे येताना दिसत आहेत आमचे मित्र हितेंद्र पाटील उर्फ गुड्डू या नावाने ते फेमस आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत आहे. एवढा पहिला चेंडू ऑन साइडला विरकावून द्यायचा प्रयत्न झालाय, मात्र एकच धाव मिळेल. 38 सर्कलच्या आतमध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नितीन वारे यांचं आघाडीची जोडी तुम्हाला बघितली तर निश्चितच स्ट्राईक एंडला प्रणय कोळी आणि राजेश ही जोडी मैदानात बघायला मिळते. दोन क्लास खेळाडू आहेत. एका बाजूला प्रणयकडे बघितलं तर आक्रमक खेळाडू, तर दुसऱ्याकडे राजेशची बॅटिंग जर बघितली तर राजेश टेक्निकली साऊंड खेळाडू आहेत आणि त्याचा तो खेळ या मैदानात देखील तुम्हाला पाहायला मिळेल. या अगोदर देखील आपण अतिशय चांगलं क्रिकेट या दोन्ही क्रिकेटपटूंचं पाहिलंय. बंदर पाकडीच्या संघानं कमाल केली होती ती म्हणजे साईश्रद्धा चषक मध्ये घोडबंदरच्या मैदानात. मात्र या वेळेला 4 षटकांच्या सामन्यामध्ये श्री गणेश विरार या संघाचा अप्रोच कसा दिसतोय. बंदर पाकाळीचा संघ श्री गणेश विरार या नावाने या मैदानात उतरलाय, या स्पर्धेत उतरलाय. साहिल टू राजेश, पलपेज डिलिव्हरी आहे. हलक्या चेंडूला ड्राइव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हरला कोण उभा आहे. गोडदेव गावातील एक सर्वात सुरक्षित क्षेत्ररक्षक नंदन पाडेल. अतिशय चांगला संघ बांधलाय. आपण बघतोय गोडदेवचा संघ. यशांच्या पाठीमागे हिरेन मात्री यांना तुम्ही पाहू शकता. पॉइंटवर विक्रम उभे आहेत. एक्स्ट्रा कव्हरला प्रथमेश कारेकर. यावेळेला मात्र हा एक जोरकस फटका, एलिव्हेशन जबरदस्त आहे. चेंडू ट्रॅव्हल होणार डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारासाठी. जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतं या चषकाचं. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतं या चषकाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक. हा चेंडू जर बघितला तर बॅट्समन स्लॉट मध्ये नक्कीच होता आणि प्रणयला अशा पद्धतीचे चेंडू टाकणं खरोखरच गंभीर असेल. आणि या वेळेला आपण तीच गोष्ट पाहिली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलपेज डिलिव्हरी आहे. डाऊन द ग्राउंड चेंडूला भिरकावून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून आला एक दुसरा दमदार षटकार. ठेवलाय यो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात. लागोपाठ 2 षटकार आले, त्यामुळे निश्चितच श्री गणेश विरार संघ उडी घेतोय पहिल्या षटकामध्ये. त्यांना पूर्ण कल्पना आहे सामना फक्त 4 षटकांचा आहे, त्यामुळे प्रत्येक चेंडूवर आघात आघात आणि आघातच करावा लागेल. साहिलवर नक्कीच दडपण असेल. यावेळेला मात्र हा चेंडू आउटसाइड द ऑफ पिच केला होता. हलक्या हाताने चेंडूला प्लेस केलाय कव्हर रिजन मध्ये. प्रथमेश चेंडू उचलेपर्यंत 1000 समाधान मानावं लागते. गुड सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम प्रणय कोळी. धावसंख्या वाढते, ती जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर आणि अतिशय चांगली पार्टनरशिप देखील सुरू झालंय. एका बाजूला राजेश, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तो म्हणजे प्रणय कोळी. भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे श्री गणेश विरार संघाकडे. विवेक यायचा बाकी आहे, ग्लेन वैती यायचा बाकी आहे. हलक्या हाताने चेंडूला प्लेस केलाय. हे आहे राजेशचं क्रिकेट. विकेटच्या मध्ये जबरदस्त वेगाने धावतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्ट्राईक रोटेट करत असतात. गुड क्रिकेट, अतिशय चांगली कामगिरी. आणि निश्चितच पहिले षटक इथे दमदार पद्धतीने संपतंय. ते जात आहे श्री गणेश विरार संघासाठी, कारण या पहिल्या षटकात तब्बल 16 धावा इथे बनवलेल्या आहेत. चेतक पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम. आजच्या दिवसात देखील कार्यकर्ता चषकामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम चेतक पाटील. पहिल्या षटकात 16 धावा, गडीबाद एकही नाहीये. त्यामुळे या पहिल्या षटकानंतर एक भरपूर मोठी टीम मीटिंग होणार ओम ब्रह्मदेवची. पुढच्या षटकासाठी कोण. साहिल थोडासा अपसेट होता, कारण आपण बघतोय आल्या आल्यास त्यांनी सांगितलं की आज व्यवस्थित मनस्थिती दिसत नाहीये, कारण थोडंसं डिहायड्रेशन त्याला होत होतं. आम्ही इलेक्ट्रॉलची पावडर इथे आणलंय मित्रा, निश्चितच आम्ही ती प्रोव्हाइड करू. मला वाटतं एक बॉटलमध्ये ते पाणी रेडी करायला हरकत नाहीये. एक बॉटल घे आणि एक छोटी बॉटल घे आणि ते पाणी रेडी कर प्लीज.
येस जुचंद्रचा ब्रँड बंधू पाटील इथे आलेला आहे. वेलकम जितेश आणि तुझं देखील स्वागत आहे. आणि ग्रुप डी मधील हा पहिला सामना आपण बघतोय श्री गणेश विरार वर्सेस उंब्रमध्ये गोडदेव. यानंतर तुम्हाला सामना बघायला मिळेल तो म्हणजे गावदेवी दहिसर वर्सेस मनोरी 11 मनोरी. हे संघ जर उपस्थित झाले असतील तर त्यांनी प्लीज रिपोर्टिंग करा. नितीन वारे गोलंदाजी मार्कवर येत आहेत. त्यांच्याच मार्फत या स्पर्धेसाठी आपण बघतोय उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीरसाठी NP गारमेंट्स मार्फत टी शर्ट्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील यांच्या मार्फत नितीनचं मनापासून आभार. या षटकामध्ये निश्चितच प्रयत्न करतील गोडदेवचे खेळाडू या सामन्यामध्ये परतण्याचा. लेट्स सी मात्र राजेशचा अप्रोच कसा आहे. यावेळेला मात्र चेंडू पुल केलाय. हा वाटेड स्ट्रोक आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये नंदन उभे आहे. 2 बाउन्स चेंडू आडवेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. थ्रो बघा अप्रतिम. मात्र तो थ्रो अजून वेगानं करावा लागेल. शोल्डरचा चांगला वापर करावा लागेल नंदनला. आपल्या फिजिक्स कडे देखील त्याला लक्ष द्यावं लागेल. मात्र या मिळत आहेत 2 धावा. संघाची धाव संख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे श्री गणेश विरार संघाची. पुलपेच डिलिव्हरी आहे. आपण एकदा ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू गॅप मध्ये आहे. ट्रॅव्हल होणार 4 धावांसाठी कॉर्नर मध्ये. गुड शॉट बाय राजेश. चषक ठेवलाय चंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय चंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय चंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ड्रीम स्टार्ट फॉर श्री गणेश विरार. कारण आपण बघतोय ज्या पद्धतीने ही पार्टनरशिप सुरू आहे. एकही गडी अजूनपर्यंत बाद नाहीये. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झालाय आणि धाव संख्या आपण बघतोय 22 धावा पूर्ण होत आहेत. अनबिटेबल पार्टनरशिप सुरू आहे. ग्रेट बॅटिंग. एका बाजूला प्रणय कोहली 2 षटकार ठोकले तर दुसऱ्या बाजूला राजेशची सेन्सिबल बॅटिंग सुरू आहे आणि प्रयत्न करतोय धाव संख्या वाढवण्याचा. गुड बॅटिंग. एक किलिंग कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय प्रणय आणि राजेशच्या रूपानं. यावेळा मिस टाइम स्ट्रोक आहे. जेल होणार की नाही. यावेळेला मात्र स्लीप होत आहेत तिथे क्षेत्ररक्षक. जास्त दुखापत नसेल या गोष्टीकडे लक्ष असू द्या. मात्र ही इज ऑल राईट नाव. 2 धावा मात्र या गडीला सुद्धा पूर्ण होताना दिसत आहेत. सन्माननीय अविनाश भोईर यांचं आगमन होताना दिसत आहे. कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे टिवरी परिसरातील त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वॉटर डिलिव्हरी ब्लॉक मध्ये टाकलेला हा यॉर्क चेंडू आपल्याला बघायला मिळतोय आणि राजेशचे यशची उद्ध्वस्त होतोय. पहिला धक्का बसतोय श्री गणेश विरार संघाला. येथील पाहुणे सारे मानान आज क्रिकेटच्या मैदानान. आज क्रिकेटच्या मैदानान. आज क्रिकेटच्या मैदानान. कार्यकर्ता ग्रुपची पोर करती पाहुण्यांचा सन्मान. करती पाहुण्यांचा सन्मान. करती पाहुण्यांचा सन्मान. शिवरायांना वंदन करून उतरतील सारे मैदानात. शिवरायांना वंदन करून उतरतील सारे मैदानात. कार्यकर्ता चषक ठेवलाय चंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय चंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय चंद्र या गावात. थँक्यू डिशेस. कार्यकर्ता चषक 2022. प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा. क्रिकेट फक्त निमित्त आहे. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी हे क्रिकेट असेल. मात्र कार्यकर्ता चषक जर बघितलं तर तो प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. ते सेलिब्रेट करतील आणि त्यांचं सेलिब्रेशन असेल. प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा हीच एक इच्छा बहुजन विकास आघाडीची. आणि मी कौतुक करेन सन्माननीय श्री रोहन कुंजविहारी पाटील यांचं की त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी इथे काहीतरी ठेवलंय. आणि निश्चितच युवा अध्यक्ष या नात्याने ते निश्चितच जुचंद्र परिसराचा विकास करण्यासाठी येथील युवकांना चांगली चांगली संधी देण्यासाठी आणि अनेक स्तरात सामाजिक शैक्षणिक एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात जी मंडळी पुढे येत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच बहुजन विकास आघाडी आणि एकूणच युवा अध्यक्ष म्हणून रोहन तिथे काम करणार आहे. त्यामुळे मनापासून कौतुक आहे रोहनचं. यावेळेला ऑन साइडला योग्य फटका म्हणता येणार नाही. साई भरपूर वेगाने आलाय. मात्र ज्या परिस्थितीने आपण बघतो एखाद्या कॅरमच्या खेळामध्ये रिबॉन
फटका आपल्याला पाहायला मिळतो. तसा थ्रो आपण हिरेनच्या बाबतीत इथे पाहायला मिळाला. साहिलने थ्रो दिला, मात्र हिरेनच्या हाताला चाटून पुन्हा एकदा चेंडू साहिलच्या हातात जातोय. धाव मिळते मात्र एक. संघाची धाव संख्या 25 वर जाऊन पोहोचले. 25. दुसरा षटक मैदानात सुरू आहे. सरासरी अप्रतिम आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे सौरभ. यावेळेला मात्र निश्चितच चांगला चेंडू, मात्र ही धाव वेगानं पूर्ण केली आहे. बाईकचा इशारा होतोय. थँक्यू अंपायर. अवांतर धाव मिळते. धाव संख्या 26 वर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या म्हणजे 16, सरासरी 16ची होती. 2 षटकानंतर धाव संख्या दिसते 26, सरासरी 13 वर खाली येते. व्हेरी गुड बॉलिंग बाय मिस्टर नितीन वारे. अतिशय चांगलं कमबॅक केलंय, मात्र हे कमबॅक अजून चांगलं असावं लागेल, कारण ती धावसंख्या वाढत चाललंय. ती 50च्या पलीकडे जाता कामा नये. या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. ते म्हणजे ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला. लेट्स सी पुढच्या षटकासाठी कोण येतोय. साहिल पाडेल, साहिल विवेक पाडेल यांचं रिक्रुटमेंट इथे करताना इथे दिसतोय ओम ब्रह्मदेवचा संघ. नवनवीन खेळाडूंना नक्कीच ते संधी देताना दिसत आहे. आणि आज त्यांचा संघ जर बघितला तर जवळजवळ ओम ब्रह्मदेव बी संघ असं म्हटलं तरी निश्चितच ते चुकीचं ठरणार नाहीये, कारण ओम ब्रह्मदेव ए चे काही खेळाडू आणि ओम ब्रह्मदेव बी चे काही खेळाडू असा हा भरणा या एकूणच संघामध्ये पाहायला दिसतोय. 2 षटक 26 धावा. श्री गणेश विरार वर्सेस ओम ब्रह्मदेव गुडदेव असा सामना सुरू आहे. कार्यकर्ता चषक तुम्ही बघताय. ग्रुप डी मधील हा पहिला सामना टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि अनेक मान्यवर संघांचा समावेश असलेली स्पर्धा. लो फुलटॉस डिलिव्हरी होती. आक्रमक पवित्रा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे किंवा नाही. येस, बॅटने आले. हलकीशी आउटर एज लागले तिथे, मात्र हा चेंडू बीट करून गेला यष्टिरक्षकाला आणि या येतात 4 धावा. लकी बाउंड्री फॉर श्री गणेश विरार. आमचे आहे दिलाचे हो दिलदार, आहे दिलाचे हो दिलदार, आहे दिलाचे हो दिलदार. बेटा दादाला तरुण पिढीचा आहे खरंच हो आधार, आहे खरंच. पुढचा चेंडू साहिल. याला लो उलटाच डिलिव्हरी आहे. इथे गडी बाद होईल का? येस, बाद होणार. साहिलनं चांगला झेल टिपलाय. प्रणय कोळीची खेळी संपुष्टात येतोय. एक मोठा हादरा श्री गणेश विरार संघाला. आहे खरंच हो आधार. हे नेता आमचा आहे साधा, भरलाय साऱ्यांच्या मनात. 93-33 नंबरच्या गाड्या फिरतान साऱ्या जिल्ह्यात. कार्यकर्ता चषक ठेवलाई हो चंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाई हो चंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाई हो चंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाई हो. दुसरा धक्का पाहायला मिळतोय. प्रणय बाद झालाय. या अगोदर राजेश बाद झाला होता, ज्यानं केल्या होत्या 10 धावा आणि प्रणयने आपण बघतोय 18 धावा केल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय ग्लेन वैती. टेनिस क्रिकेट विश्वातील एक जबरदस्त लिजंड खेळाडू ग्लेन वैती मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. एसपीच्या संघामधून जबरदस्त मोठं नाव या मुलानं कमावलं. मागच्या कित्येक वर्षापासून सातत्याने क्रिकेट आणि क्रिकेट. धावसंख्या आहे ती म्हणजे 30 आणि गडी बाद झाले 2. ओम ब्रह्मदेव संघ चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय. साहिलची चांगली गोलंदाजी, मात्र जो चौकार आपण बघतोय तो लकी चौकार म्हणेन मी, कारण जवळजवळ तो निर्धाव चेंडू होता. मात्र 4 धावा देऊन जातोय तो म्हणजे श्री गणेश विरार संघाला. मात्र त्यानंतर प्रणय कोळी सारखा एक मोठा अडसर दूर केलाय साहिलनं. साहिलचे वडील जर म्हटलं तर विवेक पाटील आघाडीचे एक अप्रतिम खेळाडू होते ओम ब्रह्मदेव संघाचे. आणि आज जी 2 मुलं आपण बघतोय, एका बाजूला साहिल आहे, दुसऱ्या बाजूला प्रथमेश कारेकर आहे. एका बाजूला रवींद्र कारेकर आणि
विवेक पाटील ही आघाडीची जोडी आम्ही बऱ्याच काळ पाहिली ओम ब्रह्मदेव संघासाठी आणि आज त्यांचीच मुलं इथे खेळताना दिसत आहेत. एका बाजूला गोलंदाज म्हणून आपण बघतोय विवेक पाटील यांचे चिरंजीव साहिल पाटील आहे. स्ट्राईक एंडला सौरभ, नॉन स्ट्राईक एंडला ग्लेन. फुलटॉस डिलिव्हरी आहे, यावेळेला चुकीला माफी नाहीये आणि हा येतोय एक दमदार षटकार. काल देखील दुपारच्या सत्रात आम्ही कैवल्य मात्रे यांचं स्वागत केलं होतं. आज देखील कैवल्य मात्रे बॉडी बिल्डर यांचं आम्ही स्वागत करतोय. यावेळेला आपण बघतोय अतिशय चांगला चेंडू होता, मागचा चेंडू खराब चेंडू, त्यावर षटकार आला. यावेळेला मात्र दिशांत टप्प्यावर कंट्रोल दाखवला साहिलनं. एक धाव मात्र तिथे मिळते. संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचले. 37 लॉस ऑफ 2 विकेट्स श्री गणेश विरार संघ. नवीन नवीन खेळाडूंना नेहमी संधी दिले ओम ब्रह्मदेवनं आणि नक्कीच अशा ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांमध्ये तुम्ही खेळाडू चेक करू शकता. व्यासपीठ दिलं गेलं पाहिजे. गुड डिलिव्हरी, अतिशय चांगली डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर हाईट देखील मिळते, एक्सपेक्टेड नव्हती. हलक्या बॅटला देखील साठून गेला आहे चेंडू, त्यामुळे एक धाव तिथे ग्लेनच्या खात्यात जाते आणि एकूणच संघाच्या खात्यात जाते. धावसंख्या 38, गडी बाद 2. ग्लेनची अष्टपैलू खेळाडू, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. सुप्रीमो चषकामध्ये एसपीने ज्या वेळेला जबरदस्त रित्या अंतिम विजेतेपद पटकावलं होतं त्यामध्ये ग्लेनचा वाटा जबरदस्त मोठा होता. यावेळेला अप्रतिम चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू राईज बघा कोणत्या पद्धतीने होते. आपल्या शोल्डरचा अप्रतिम वापर केलाय. वेल बोल्ड साहिल पाटील, लेग बायचा इशारा होतोय. अजून एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 39. 2 षटकानंतर धावसंख्या होती ती म्हणजे 26. 3 षटकानंतर धावसंख्या दिसते ती म्हणजे 39, म्हणजे 13 धावा प्रति षटकामध्ये पूर्ण करतायत ते म्हणजे श्री गणेश विरारचे खेळाडू. त्यामुळे ह्या सामन्यात बॅटल जबरदस्त दिसते. एका बाजूला फलंदाज म्हणून चांगली कामगिरी, दुसऱ्या बाजूला गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी. गुड बॅटल बिटवीन घोडदेव वर्सेस विरार. लेट्स सी शेवटच्या षटकासाठी कोण येत आहे. आणखीन एक नवीन रिक्रुटमेंट अजय कांबळे यांना तुम्ही पाहू शकता. चला जास्त वेळ वाया जातोय मित्रांनो, डोंट वेस्ट टाइम. प्रत्येक सामना 4 षटकांचा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत. अजय कांबळे नवीन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी येतोय. क्षेत्ररक्षण जर बघितलं तर शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग. त्यानंतर आपण बघतोय पॉइंटवर एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय साहिल. यावेळेला आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव मात्र तिथे पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीये. ओम ब्रह्मदेव घोडदेव वर्सेस श्री गणेश विरार असा सामना सुरू आहे आणि आपण बघतोय विक्रम यांना. ग्लेनच्या बॅट मधून हा फटका मात्र योग्य म्हणता येणार नाहीये. तिथे नंदन मार्फत खराब क्षेत्ररक्षण, शरीर झोकून दिलं होतं मात्र हा मिळतोय ग्लेनला चौकार. तर या महत्वपूर्ण 4 धावा असतील कारण 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल तो म्हणजे श्री गणेश विरार संघाचा. अजय कांबळे टू ग्लेन वैती. फुलटॉस दिले रे पुन्हा एकदा त्याच दिशेला, मात्र यावेळेला नंदनकडून कोणती चूक नाहीये. ग्लेनला परतावा लागेल. बसतोय आणखीन एक हादरा श्री गणेश विरार संघाला.
पेट्रोलचं पाणी पाहिजे असेल तर सांग, इथे रेडी आहे. तर विक्रम यांच्याकडे लक्ष वेधतंय आणि मला लगेच माहिती मिळाली की चेतक पाटील आणि रोहन पाटील यांचे ते भावजी आहेत, त्यामुळे निश्चितच त्यांचं देखील आम्ही खास स्वागत करतोय इथे. नवीन बॅट्समन येतोय, फलंदाज येतोय, तो म्हणजे विवेक कॅप्टन, श्री गणेश विरार संघाचा कॅप्टन विवेक. नॉन स्ट्राईक एंडला सौरभ आहे आणि हे शेवटचं षटक आहे. गुड डिलिव्हरी, चेंडू खाली राहतोय, अगोदरच उंचीचा विचार केला, मात्र इथे विवेकला परतावा लागेल एकही चेंडू न खेळता, त्यामुळे आणखीन एक हादरा बसतोय, तो म्हणजे श्री गणेश विरार संघाला. विकेट डाऊन. गडीबाद 4 धावसंख्या झाले, ती म्हणजे 44. 50च्या पलीकडे धावसंख्या जाणं गरजेचं आहे. अविनाश नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. अजय, यावेळेला स्ट्रोक व्यवस्थित आहे, मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नंदन थोडस जास्त अग्रेशन तिथे दाखवतोय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे मान्य करतो, मात्र चेंडूवर व्यवस्थित येणं गरजेचं होतं. हा मिळतोय चौकार. धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली आहे. 50च्या जवळपास इथे संघ पोहोचतोय, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. अजय मात्र चांगली गोलंदाजी करतोय. दोन चौकार ते महत्वपूर्ण असतील या सामन्यामध्ये. शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, ऑन साइड चेंडू भिरकावून दिलाय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे साहिल पाटील आणि कोणती चूक नाहीये. धावसंख्या 48 वर थांबते. 49 धावांचं लक्ष्य आहे. ब्रह्मदेव गोडदेव संघ नक्कीच प्रयत्न करेल ही धावसंख्या चेस डाऊन करण्याचा. लेट्स सी काय घडेल. थोड्याच वेळात पुन्हा एकदा आम्ही जॉईन करू, तोपर्यंत घेऊया एक छोटासा HMDJ साऊंड ब्रेक. जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो शिवचंद्र या गावात. गावदेवी दहिसर आणि मनोरी संघ इथे उपस्थित झालाय काय. गावदेवी दहिसर कॅप्टन टॉससाठी या लगेच, आणि मनोरी कॅप्टन आणि गावदेवी दहिसर कॅप्टन प्लीज टॉससाठी लगेच या. हा शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी. सूरज भोईर यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सूरज. हा घे तू घे. श्री गणेश विरार संघ आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चला आघाडीची जोडी ओम ब्रह्मदेव संघाला विनंती करीन की लगेच मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. 4 षटकांचा सामना आहे, 49 धावांचं लक्ष्य आहे. ग्रुप डी मधील हा पहिला सामना. त्यानंतर आपण बघणार आहोत गावदेवी दहिसर विरुद्ध मनोरी या दोन संघादरम्यानचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रुप डी मधील शेवटचा सामना आणि एकूणच लीग मधील देखील शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर क्वार्टर फायनलचा सामना आणि नंतर सेमी फायनल आणि फायनल असे सामने अजूनपर्यंत बाकी आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत बक्षीस वितरण सोहळा आणि लकी ड्रॉ सुद्धा आपण बघणार आहोत. अप्रतिम पारितोषिके इथे आपल्याला दिसत आहेत. एअर कंडिशनर आहे, त्याच्यानंतर LED TV आहे, त्यानंतर आपण बघतोय जबरदस्त साऊंड सिस्टम आहे, वॉटर प्युरिफायर आहे, ज्युसर आहेत, स्मार्टफोन आहे आणि ट्रिमर सुद्धा आहे. डिजिटल वॉचेस सुद्धा देण्यात येतील, त्यामुळे
क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असेल आणि थोड्याच वेळात आम्ही कुपनचं वाटप देखील करणार आहोत. तर प्रत्येक प्रेक्षकांना विनंती करीन की आपापले कुपन आपल्याकडे ठेवा आणि ज्या वेळेला आम्ही ड्रॉ करू तो लकी ड्रॉ ओपन करू त्यावेळेला तुमच्याकडे ते कुपन पाहिजे, इतरांना घेऊन पाठवायचं नाहीये कुणी. आणि प्रत्येकाकडे फक्त एकच कुपन राहील, या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. आघाडीची जोडी मैदान उतरताना दिसते, विक्रम पाडेल आणि हिरेन मात्रे. चला श्री गणेश विरार संघाला विनंती करतोय, विवेक प्लीज कॉपरेट करा, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. $49 रिक्वायर्ड रन्स टू विन. 4 षटक 49 धावा, सरासरी जवळपास 12.5 धावा प्रति षटकाची. गोलंदाजी मार्कर येतोय प्रणय. विक्रम आणि हिरेन ही महत्वपूर्ण जोडी आहे. अनुभव जबरदस्त आहे दोघांकडे. मागच्या 17 ते 18 वर्षापासून विक्रम सातत्याने ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाची सेवा देतोय, तर मागच्या 15 वर्षापासून हिरेनना सुद्धा ऍक्टिव्ह क्रिकेटमध्ये आम्ही पाहतोय. त्यामुळे निश्चितच हे दोन महत्वपूर्ण खेळाडू मैदानात असणं गरजेचं असेल, ते म्हणजे ओम ब्रह्मदेव गोडदेव संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला प्रणय यांना तुम्ही पाहू शकता, एक आकर्षक खेळाडू आहेत. षटकारासाठी ₹500 चेतक पाटील यांच्या मार्फत. एवढा चेंडू फक्त प्लेस केलाय, रीड करतायत की चेंडू टप्पापर्यंत किती मुवमेंट आहे, आणि आपल्या भाऊजीला लगेच पारितोषिक लावलंय. विक्रम पाटील भाऊजी आहेत चेतक यांचे, आणि लगेच पारितोषिक आलंय. मात्र विक्रमचं लक्ष नक्कीच असेल या सामन्याकडे. आपल्या ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला विजय मिळवून द्यायचं हे प्रथम कर्तव्य असेल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, बॅटन पॅड होत आहे. एक धाव मात्र तिथे मिळते. वैयक्तिकरित्या धावसंख्येला सुरुवात होते आणि संघाची देखील धावसंख्येला सुरुवात करतायत ते म्हणजे विक्रम. 2 चेंडूंना सामोरे गेलेत, 1 धाव पूर्ण होते. 12.5 धावा प्रति षटकामागे. हिरेनचा अप्रोच महत्वपूर्ण असेल. बहुतेक वेळा हिरेनला पॉझिटिव्ह माइंडने खेळताना आम्ही पाहिलंय. एक जबरदस्त आक्रमक खेळाडू आहेत. प्रणय, that's a good hit, that's a good hit. हिरेन मात्रे at his very best. 1 बाउन्स सीमारेषा गाठतोय चेंडू. 4 धावा. जितेंद्र ठाकूर आप्पा आमचे आहे दिलाचे हो दिलदार, आहे दिलाचे हो दिलदार, आहे दिलाचे हो दिलदार. बेटा दादाला तरुण पिढीचा आहे खरंच हो आधार, आहे खरंच हो आधार, आहे खरंच हो आधार. हे नेता आमचा आहे साधा, भरलाय साऱ्यांच्या मनात. 93-33 नंबरच्या गाड्या फिरतान साऱ्या जिल्ह्यात. कार्यकर्ता चषक ठेवलाय हो शिवचंद्र या गावात. अरे पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर ओव्हरपिच डिलिव्हरी आणि त्यावर एक अतिशय आकर्षक फटका. हिरेन मात्रे यांच्या बॅट मधून प्रति षटकामध्ये 12 किंवा 12 पेक्षा जास्त धावा जमवायच्या आहेत आणि त्या उद्देशाने इथे फटकेबाजी नक्कीच होणार. प्रणयवर नक्कीच दबाव असेल, कारण हिरेन सारखा एक आकर्षक खेळाडू इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑन साइडला जर बघितलं तर 5 क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेग वर एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक उभा आहे. आता एक मिड ऑन आणण्यात आलंय आणि त्यानंतर लॉंग ऑन बाउंड्रीवर देखील एक क्षेत्ररक्षक उभा आहे. यावेळेला मात्र एक हाफ हार्टेड स्ट्रोक. अगोदरच विचार केला होता की शफल करीन आणि चेंडूला उडवीन, मात्र या चेंडूकडे मध्ये पेस नव्हता. आपल्या फिंगर जे आहेत ते फिंगर चेंडूवर अतिशय चांगल्या पद्धतीने रोल करतायत गोलंदाज प्रणय, आणि त्यामुळे हा चेंडू रीड करण्यामध्ये थोडस कमी पडलेत इथे हिरेन असं म्हणेन मी, कारण स्लोअर वन डिलिव्हरी होती आणि या योग्य वापर करता आला नाही. हा चेंडू इथे निर्धाव जातोय.
यावेळेला जोरकर चेंडू आहे, एक्स्ट्रा कव्हरला भरपूर वेगानं तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एकच धाव मिळेल. एकेरी धावेने संघाची धाव संख्या 7 वर जाऊन पोहोचले, 6 वर जाऊन पोहोचले. एक मोठा फटका अजून अवेलेबल करावा लागेल. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे चेतक पाटील यांच्या मार्फत विक्रम यांच्यासाठी. मात्र तो मोठा फटका खेळणं काळाची गरज होऊन बसले ओम ब्रह्मदेव गोडदेव संघासाठी. टीसीबीच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह तुम्ही पाहू शकता. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लँड झालाय. मात्र मिळतील फक्त 2 धावा. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले. षटक मात्र इथे पहिलं संपताना दिसतंय. योग्य सरासरी नाहीये, मात्र एकही गडी बाद नाहीये, ही गोष्ट महत्वाची आहे. आता मात्र गणित थोडीशी बदलतील, कारण अजूनही 41 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 18. प्रति षटकामागे आता 14 जवळजवळ धावा जमवाव्या लागतील. त्या म्हणजे ओम ब्रह्मदेव गुडदेव संघाला. बॅटिंग लाईनअप मोठी आहे, मात्र खरी गरज या 2 फलंदाजांची आहे, ती अतिशय चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन दाखवण्यासाठी. श्री गणेश विरार संघ लगेच टीम मीटिंग करतोय की पुढचा गोलंदाज कोण. मात्र ज्या पद्धतीने वारे वाहत आहेत आपण बघतोय, कालपासून आपण बघतोय या मैदानावर गोल गोल वारे जबरदस्तरित्या वाहत आहेत. खास करून पश्चिमेकडून पूर्वेकडे जास्त वारे वाहताना दिसलेत. मात्र तरी देखील वातावरणातील बदल नेहमीच या एकूणच मैदानावर दिसून आलाय. यंदाची JPL दिनांक 5, 6, 7, 8 रोजी खेळवण्यात येणार आहे. 4 दिवस तुम्हाला क्रिकेटचा जबरदस्त सोहळा जुचंद्र गावचं क्रिकेट तुम्हाला सेलिब्रेट करायला मिळेल. गावदेवी दहिसर वर्सेस मनोरी 11 मनोरी संघ उपस्थित झाले असेल तर लगेच टॉस करायला हरकत नाही आहे. दहिसर संघ उपस्थित झालाय, थँक्यू व्हेरी मच. मनोरी आयोजकांना विनंती करतोय की मनोरी संघाला कॉन्टॅक्ट करा लवकर. ग्लेन वाईते यावेळेला मात्र रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट केलंय, फलंदाज चुकलेत आणि इथे परतावा लागेल ते म्हणजे हिरेन मात्रेला. ग्लेन अतिशय चांगला मासा आपल्या गळाला लावलाय. विकेट डाऊन बाय ओम ब्रह्मदेव गोडदेव. जतीनच्या एक्सपर्टीज यावेळेला नक्कीच त्याच्याकडे ही संधी आहे स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. लेट्स सी तो काय करतोय. ग्लेन वर्सेस जतीन. षटकारासाठी 500 रुपये चेतक यांच्या मार्फत असेल. यावेळेला जतीनला देखील ती संधी असेल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. विवेक काय तिथे जेल खाली, कोणती चूक नाहीये. फलंदाजाला परतावा लागेल. जतीन बाद. वर पूर्ण कंट्रोल दिसून आलाय तो म्हणजे श्री गणेश विरार संघाचा. स्ट्राइक एंडला मात्र आपण बघतोय विक्रम पाटील असतील. विक्रमच्या एक्सपिरियन्स आता यूज करावा लागेल, कारण एकतर धावा वाढवायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला विकेट जाता कामा नये या गोष्टीकडे देखील त्याला लक्ष द्यावं लागेल. मात्र ग्लेन वैती आपण बघतोय अतिशय जबरदस्त गोलंदाजी. हॅट्रिक वर आहेत ते. लेट्स सी हॅट्रिक होणार का. ग्लेन टू विक्रम. गुड बॉल. तितका स्टायलिश फटका, टिपिकल विक्रम फटका याला नक्कीच म्हणू शकतो. व्ही मध्ये अतिशय चांगले खेळतात, मात्र अजून चेंडू चांगल्या पद्धतीने उडवू शकले असते, मात्र तो अप्रोच इथे दिसून आला नाहीये.
हॅट्रिक होऊ शकले नाहीये, मात्र एक धाव इथे मिळते. या एका धावाने संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले. अजूनही 40 धावा करायच्या आहेत, त्या म्हणजे ओम ब्रह्मदेव गुडदेव संघाला. साहिल पाटील क्लेनसाठी हलक्या हाताने चेंडूला प्लेस केलं, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये चेंडू आहे. दुसरी धाव तिथे अवेलेबल आहे किंवा नाही, मात्र या 2 धावा इथे पूर्ण होताना दिसत आहेत. संघाची धाव संख्या 11 वर जाऊन पोहोचले. ग्लेन वैती लगेच क्षेत्ररक्षणामध्ये त्यांना बदल हवा आहे, कारण वारंवार चेंडू जर बघितले तर एक्स्ट्रा कव्हरला जास्त गेलेत आणि म्हणूनच एक प्रोटेक्शन तिथे द्यायला हरकत नाही. हा एक त्यांचा विचार आहे, प्रामाणिक विचार आहे. क्लासिक एन्काउंटर बघायला मिळेल का? ओम ब्रह्मदेव संघ या सामन्यामध्ये परतेल का? भरपूर शक्यता आहेत. धावसंख्या 11. व्हेरी गुड बॉल, व्हेरी गुड बॉल. टॉस बघा किती चांगल्या पद्धतीने केला होता. टप्पापर्यंत हलका चेंडू बाहेर वळतोय. लेग ब्रेकचा चांगला वापर तिथे ग्लेन वैती यांच्या मार्फत केला जातोय आणि एक्सपिरियन्स काय असतो हे याचं अतिशय चांगलं उदाहरण ग्लेन तिथे सेट करताना दिसतोय. व्हेरी गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू या षटकात येईल, त्यामुळे आता आव्हान आता थोडस जास्त तिखट होत चाललंय. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, अपील केलंय, मात्र अपिलामध्ये तथ्य नाहीये. चेंडू मात्र इथे निर्धाव जातोय. व्हेरी गुड बॉलिंग. या षटकात फक्त 3 धावा आणि 2 गडी बाद केले आहेत. वेल बोल्ड ग्लेन वैती. अप्रतिम गोलंदाजी. श्री गणेश विरार संघ या सामन्यामध्ये आता दमदार पद्धतीने येतोय, कारण 2 षटकात धावा झाल्यात फक्त, त्या म्हणजे 11 आणि आता धावांची गरज आहे ती म्हणजे 38 आणि षटक शिल्लक आहेत ती म्हणजे 2. 12 चेंडू 38 धावांची गरज. हा सामना आता जबरदस्त तिखट झालाय, तो म्हणजे ओम ब्रह्मदेव गुडदेव संघासाठी. दुसऱ्या बाजूला चेतक पाटील म्हणतायत की आमचे भाऊजी काय करतील का या उन्हामध्ये? ते काहीतरी षटकारांचे मासे तळतील का ही देखील त्यांना शक्यता निर्माण झालंय. काही बोलावं लागेल, कारण गरज आहे ती ओम ब्रह्मदेव गुडदेव संघाला. 12 चेंडू 38 धावा. कोण येणार गोलंदाजी मार्कवर? राजेश डावखुरा मारा. भरपूर अष्टपैलू खेळाडू असलेला हा संघ आपण बघतोय. श्री गणेश विरार मूळचा बंदर पाकाडीचा संघ, कांदिवली परिसरातील. प्रणय कोळी अष्टपैलू, राजेश अष्टपैलू, ग्लेन वैती अष्टपैलू. भरपूर भरपूर ऑप्शन आहेत. मात्र अजूनही क्षेत्ररक्षण सजवताना आपण बघतोय वेगळा प्रयत्न होतोय की एक्झॅक्टली कोणता खेळाडू कुठे ठेवायचा. डोंट वेस्ट टाइम. श्री गणेश विरार. विक्रमला नक्कीच आता बाया सरसावाव्या लागतील. एक प्रीमियर बॅट्समन आहे तो आणि नक्कीच आता मोठी फटकेबाजी करणं गरजेचं होऊन बसलंय, कारण 12 चेंडू आणि जवळजवळ 6 उत्तुंग षटकार टोकणं गरजेचं आहे आणि ते 6 षटकार लागतील का? परिस्थिती अनुकूल आहे असं म्हणेन मी, कारण वाऱ्याचा जो ओघ आहे तो जबरदस्त आहे. हे निर्णायक षटक असेल एकूणच या सामन्याचं. लेट्स सी काय घडतंय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, पुल केलाय, मात्र हा पाडे स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, आपल्या बॉडीचा चांगला वापर केला जातोय. थ्रो व्यवस्थित आहे. एक धाव कंप्लीट, मात्र इथे परतावं लागेल ते म्हणजे विक्रमला. विक्रम जास्त काही करू शकत नाहीये आणि एक मोठा झटका बसतोय, तो म्हणजे ओम ब्रह्मदेव गुडदेव संघाला. दुर्दैवीरित्या धावचीच्या रूपाने तो बाद झालाय. विकेट डाऊन. ही संस्थानं जर खालसा करायची असतील तर निश्चितच फोडा आणि राज्य करा हीच गोष्ट करावी लागेल आणि तीच गोष्ट इथे करावी लागेल ती म्हणजे ओम ब्रह्मदेव गुडदेव संघाला फोडा आणि विजय मिळवा.
मात्र यावेळेला आपण बघतोय लो फुलटॉस डिलिव्हरी होती, चेंडूला फक्त ड्राईव्ह केलंय ऑन साइडला, चेंडू येतोय कॉर्नर रिजन मध्ये, फक्त एकच धाव मिळेल. नवीन फलंदाज ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये आहे. राजेश, दॅट्स अ गुड हिट. चेंडू आपण बघतोय डिप्स लेग रिजन मध्ये, इथे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून जातोय. 4 धावा मिळतील. वेलकम रन्स फॉर ओम ब्रह्मदेव गोडदेव. राजेश, यावेळेला हा चेंडू सपसेल फसलेत, कारण टॉस चांगल्या पद्धतीने केला होता, कारण वेगानं जर चेंडू टाकले तर बॅटर्स जे आहेत ते तयारीत आहेत मोठे फटके खेळण्यासाठी. मात्र यावेळेला स्लोअर वन डिलिव्हरीचा अतिशय चांगला वापर इथे केलाय. इंटरेस्टिंग रिप्ले असेल, मात्र निश्चितच जी ऍक्शन आहे राजेशची ती अफलातून आहे. यावेळा फुलटॉस डिलिव्हरी आहे, नो बॉल घोषित केलाय. चेंडू वन बाउंस सीमारच्या गाठणार. भीमरचा इथे वापर केला जातोय आणि भीमरला माफी नाही. या मिळतील 4 धावा प्लस 1 नो बॉल, 5 धावा. संघाची धावसंख्या पुढे सरकते, 22 धावा. ग्रेट आहे. मॅच इज स्टील ऑन. या फ्री हिट वर मोठा फटका येणं गरजेचं आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 22, म्हणजे अजूनही 27 धावांची गरज आहे. ओव्हरऑल चेंडूंचा जर विचार केला तर 8 चेंडू 27 धावांची गरज आहे. फ्री हिटचा फटका, मिस टाइम स्ट्रोक आहे, एलिव्हेशन जबरदस्त आहे, फ्री हिट आहे, हा झेल टिपलाय. मात्र या 2 धावा इथे पूर्ण होताना दिसतील. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले. आणि डीजे मास्टर केतन हिवारकर यांचं देखील, या कार्यकर्त्याचं देखील आगमन होत आहे. दॅट्स अ गुड बॉल बाय राजेश. मात्र केतन हिवारकरच्या बद्दल एक गोष्ट सांगावी लागेल. जसजशी 2022-2021 आपण वर्ष वाढत चालले, तसतशी केतन हिवारकरची जी वेस्ट आहे ती देखील वाढत चालली. षटक संपतात, 3 धावसंख्या झाली ती म्हणजे 24. अजूनही विजयासाठी तब्बल 25 धावांची गरज आहे. आणि आता शेवटचं षटक, 6 चेंडू आणि 25 धावा. वेलकम केतन हिवारकर. 2022 मध्ये आपण बघतोय वेस्ट 41 वर जाऊन पोहोचले. कर मित्रा काहीतरी. त्याच्या बाजूला गोटू आहे आणि तो चांगला कानमंत्र देईल तिकडे. मात्र आमच्या या प्रत्येक कार्यकर्त्यांचं रोहनच्या मार्फत आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सगळ्यांचं. आणि आज सगळ्या कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, सर्वांनी रेडी राहायचं आहे. 6 चेंडू 25 धावा. आव्हान नॉट रिचेबल नाही, रिचेबल आहे. गरज आहे साहिल पाटीलच्या सुप्रीमसीची. गोलंदाजी मार्कर कोण येणार? अविनाश. क्लेनवंती यशांच्या पाठीमागे आपला ब्रेन चालवतोय. कार्यकर्ता चषक 2022 गेल्या 2 दिवसापासून क्रिकेट अतिशय चांगल्या पद्धतीने इथे सुरू आहे. आयोजन देखील आपण बघतोय, प्रयत्न सुरू आहेत. अजून चांगलं कसं होईल या गोष्टीकडे लक्ष दिलं जात आहे. स्वतः रोहन या गोष्टीकडे लक्ष देतोय. हाय अँड हँडसम. मात्र व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल टिपला जातोय सीमारेषे नजीक. आणि निश्चितच ज्या पद्धतीने सूर मारलंय, वरती उडी घेतली ती अप्रतिम होतं. टायमिंग जबरदस्त झालं होतं. मात्र अतिशय सुंदर झेल आणि ते साहिल पाटीलची खेळी संपुष्टात. आता शेवटचे 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. चंद्र या गावात, कार्यकर्ता चषक ठेवला चंद्र या
चेंडू 25 धावा. यावेळेला स्टायलिश फटका आहे डाऊन द ग्राउंड सरळ साइड स्किनच्या समोर 4 धावा मिळतील. अतिशय दमदार स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय आईची घेऊन ऋषिकेशच्या बॅट मधून. केलं ती मैदानानं ओर केलं ती मैदानानं ओर केलं ती मैदानानं मारती चौकार षटकार आज जुचंद्र गावानं आज जुचंद्र गावानं आज अंगडीचे जुचंद्र शेवटचे 4 चेंडू आणि अजूनही 21 धावांची गरज आहे. 4 उत्तुंग षटकार ठोकावे लागतील ऋषिकेशला. Oh, that's a good hit. That's a good hit. हा आलाय पॉवरफुल स्ट्रोक षटकार. मॅच इज स्टिल अलाइव. ग्रेट बॅटिंग. आदर्श गावाचं रोहन पाटील दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावाचं कार्यकर्ता चषक ठेवलायो जुचंद्र या गावात कार्यकर्ता चषक ठेवलायो जुचंद्र या गावात कार्यकर्ता चषक ठेवलायो जुचंद्र चेंडू घ्या, या please, चेंडू घ्या. गावात. कार्यकर्ता चषक ठेवलायो जुचंद्र या गावात. 3 चेंडू आणि अजूनही 15 धावांची गरज आहे. मॅच बॉल येतोय. 3 चेंडू 15 धावा. ओम ब्रह्मदेव गोडदेव की श्री गणेश विरार. अविनाशवर आक्रमण होत आहे. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे आणि ती खेळी संपुष्टात येईल ती म्हणजे ऋषिकेशची. आता मात्र सामना निकालात निघालाय किंवा काय, कारण शेवटचे 2 चेंडू आणि अजूनही 15 धावांची गरज आहे. येथील पाहुणे सारे मानानं आज क्रिकेटच्या मैदानानं आज क्रिकेटच्या मैदानानं आज क्रिकेटच्या मैदानानं कार्यकर्ता ग्रुपची पोरं करती पाहुण्यांचा सन्मान करती पाहुण्यांचा सन्मान करती पाहुण्यांचा सन्मान शिवरायांना वंदन करून उतरतील सारे मैदानात शिवरायांना वंदन करून उतरतील सारे मैदानात. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. नितीन वारे यांचे वारे वाहणार का? 2 चेंडू आणि 15 धावा. अविनाश टू नितीन. ओ दॅट्स अ व्हेरी फाईन डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू होता. स्लोअर वन टाकलाय आणि हा चेंडू इथे फक्त 22च्या रूपाने 1 धाव देऊन जातोय. आता शेवटचा चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. खेळण्यासाठी सज्ज आहे अजय कांबळे. पुढचा सामना थोड्याच वेळात सुरू होईल. एक संघ अजूनही यायचा बाकी आहे. दहिसरचा संघ इथे उपस्थित झालाय. मनोरी संघ थोड्याच वेळात इथे पोहोचतोय. सामना संपलाय. वेल बोल्ड अविनाश. शेवटच्या क्षणी अतिशय चांगली गोलंदाजी झालाय. श्री गणेश विरार संघानं हा सामना जिंकलाय आणि निश्चितच पुढील फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. अभिनंदन तुमचं.